पुरण करायचं आहे ना, तर अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घ्यायची, चांगली 2 पाणी धुवून टाकायची आणि मग शिजायला टाकायची. आपली डाळ शिजते ना तोपर्यंत सारचा मसाला काढू. खोबरं आता भाजून घेऊ, कांदे भाजू, थोडी हळद घेऊ, आणि थोडीशी जरा बारीक साखर पण घेऊ आणि मीठ घेऊ साखर प्रमाणे. मिक्स करून घेऊ. 1 किलो पीठ घेऊ. अर्धा किलो डाळ असते ना तर 1 किलो पीठ घ्यायचं. आता आपलं पीठ मळलं गेलं. आता थोडं तेल लावून पीठ आहे ना त्याला असं कापडामध्ये ठेवून द्यायचं. हा आमटीचा मसाला, कांदे, लसूण, गरम मसाला, आमटीचा मसाला भाजला गेला. आता मिक्सरवर काढून घेऊ. ही बाजरी पण सारमध्ये टाकायची आपल्याला, चांगली लाल भाजून घ्यायची आणि मग टाकायची. ते घट्ट येतं. मिक्सरमध्ये फिरून घ्यायची. मस्त तेल टाकू. आता मसाला टाकू. तिथं परतून घेऊ मसाला. ते डाळीचं पाणी आहे ना ते टाकू आता सारमध्ये. पीठ टाकू. ती बाजरी भाजली ना ती टाकू आता पाणी करून. याच्याने चव खूप चांगली येते. ही कढी वळली ना आता पुरणपोळीची त्याच्या डबोळ्या तळतो. आमच्या या खानदेशी सारमध्ये डबोळ्या तुम्ही पण करून बघा, एकदम चविष्ट लागतात. तुम्हाला आवडल्या तर कमेंट सांगा. कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. सारमध्ये आता कोथिंबीर टाकू. हे बघा असे गोळे कर, असे गोळे करायचे. जेवढी कण्याची मेहनत केली ना तेवढी पुरणपोळी छान येते. ही हरभऱ्याची डाळ भिजवली भज्यांसाठी. त्याचं साहित्य आहे कांदे, मिरची, लसूण, चवीनुसार मीठ, हळद आणि जिरा. आता मिक्सरमध्ये फिरून घेऊ. लसूण, डाळ शिजून झाली. आता तिचं पाणी काढायचंय. थंड करायला ठेवू. आता डाळ थंड झाली. गूळ टाकू. मिक्स करून घेऊ आणि पुरण बारीक करून घेऊ. पुरण तयार झालं. खीर करून घेऊ. एक खीरचे तांदूळ आहे ना रात्रीच भिजून ठेवायचे. साखर टाकू, मीठ टाकू, हळदसाठी पीठ टाकू, काजू बदाम टाकू. खीर उकडते तोपर्यंत भात करू. पाणी गरम झालं. तांदूळ टाकू. आता मीठ टाकू. गोळी घ्यायचे ना, असं करायचं.
आता पुरण भरायचं. असं किनारपर्यंत भरायचं, मग ते पुरीला आहे ना काट येत नाही. लाटणं आहे ना हळूहळू फिरवायचं.